नमस्कार, मी संतोष साळुंके लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत। आता मी चाललोय ओझरम येथील औदुंबरवाडीमध्ये आणि त्या ठिकाणी दत्त मंदिरामध्ये चाललोय, कारण सध्या दत्त जयंती चालू आहे आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी कार्यक्रम आहेत ते बघूया। आता आपण जाऊन त्या ठिकाणी दत्त महाराजांचं दर्शन घेणार आहोत आणि त्या ठिकाणी जाऊन कशा प्रकारे यावर्षीचा उत्सव म्हणजे 2024चा उत्सव कशा प्रकारे चालू झाले तो बघूया। आणि सुंदर असं वातावरण आहे, तिथलं मस्त निसर्गरम्य अशा ठिकाणी असलेले दत्त मंदिरामध्ये आपण जाऊन दत्ताचं दर्शन देऊया। आता आपण जाणार आहोत औदुंबरवाडी, ओझरम, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी। तर आता आपण आलोय दत्त मंदिराकडे। सुंदर असं औदुंबरवाडी येथील दत्त मंदिर, ओझरम, तालुका कणकवली। सुंदर असं मंदिर। आता या ठिकाणी दत्त जयंती साजरी होते मस्त। सुंदर असं इथे वटवृक्ष आहे, वडा झाड, खूप मोठं झाड आहे, एकदम पुरातन असं झाड आहे। आणि इकडे आता आज दिवसभर खूप सारे कार्यक्रम आहेत इकडे, रात्री डबल वारी सुद्धा आहे, पालखी सोहळा आहे, असं कार्यक्रम आहेत। इकडे आता पालखी सुद्धा सजवली जाते। तर आता आपण ओझरमच्या औदुंबरवाडीमध्ये आहोत आणि या ठिकाणी दत्त मंदिरमध्ये आहोत आपण, आणि सगळे ग्रामस्थ आहेत तिकडे। तर आता माहिती घेऊया। नमस्कार। नमस्कार। तुमच्या मंदिराबद्दल मला माहिती द्या, कशा प्रकारे तुमचं मंदिर आहे ते। 1943 पादुकाची स्थापना झाली, 1943 झाली आणि नंतर लोकांना असं सुचलं की या ठिकाणी दत्ताचं स्थान काहीतरी आपण निर्माण करू। त्याप्रमाणे आपले महापुरुष म्हणजे वाढ वडील, त्यापैकी तानाजी नुनमाळ राणे 1, दत्तात्रय मुकुंद राणे 2 आणि कुसाजी रावजी राणे 3, या 3 महापुरुषांनी वड, उंबर आणि पिंपळ या 3 तिथे रोप लावले। सर्वांच्या सहकार्याने वाडीच्या लोकांच्या याच्यावर काहीतरी करूया आपण। ते वड उंबर मोठे झाल्याने प्रत्येक वर्षी त्याच्या निमित्ताने दत्त जयंती दिवशी, पौर्णिमा असते त्या दिवशी दत्ताचा काहीतरी आपण कार्यक्रम आखूया। त्याप्रमाणे तो कार्यक्रम आखला गेला आणि त्यानंतर हे संपूर्ण एकत्रित येऊन आम्ही दत्त प्रत्येक वर्षाला जयंती उत्सव म्हणून मोठ्या थाटात साजरा केला जातो। सगळ्या घरातल्या आवर्जून येतात आणि तदनंतर संपूर्ण गावाला आमंत्रण वगैरे करून नंतर गावातले लोक दत्त जन्म 6 वाजता होतो। 6 वाजता झाल्यानंतर दत्ताच्या आरती वगैरे होतात, नंतर तीर्थप्रसाद वगैरे दिला जातो, तदनंतर नंतर महाप्रसाद म्हणून संपूर्ण गाव जेवण आम्ही इथे स्थानिक भजन आणि स्थानिक भजन, डबल बारी, भारी काहीतरी कार्यक्रमाची रूपाशी। यावर्षी तुम्ही डबल बारी ठेवला? दरवर्षी आमच्या डबल बारी असते, दरवर्षी यावर्षी पण ढोल पथक पण आहे। रात्री 2 वाजता पालखीची मिरवणूक म्हणजे भजनाचा त्यांना व्यत्यय न येता जर डबल बारीचं भजन चालू असेल तर ते मध्ये अर्धा तास हे करतात, आराम करतात आणि आम्हाला पालखी नाचवायला साधारण मुलं सगळे आहेत ना, पालखी वगैरे मध्यरात्री तुमची पालखी ते ढोलाच्या ताशाच्या उत्साहात त्याचं वादन होऊन नाचणं वगैरे पालखीचं सुरू असतं। आणि उद्या ब्राह्मण भोजन तुमची समाप्ती पण इथले आमचे स्थानिक लोक आहेत आणि इतर जे कोण पाहुणे सोरे असतील त्यांना आम्ही एकत्र येऊन ब्राह्मण भोजन करतो आणि नंतर संध्याकाळी प्रत्येक जण कार्यक्रमाची शोभा मुंबईकर चाकरमाने आणि स्थानिक
एकजुटीने काम करतात. आणि आज सगळे मुंबईला तुमच्या आता गावी आले. हा मुंबईला सगळे साधारण किती लोक आले असतील? आहेत थोडेसे असले तरी कमी प्रमाण. आता 18-20 घर आहेत त्यापैकी 2-4 आमचे सगळे सूत्र मुंबईवरून घालतात. सगळे मुंबईवरून लोक वगैरे हा कार्यक्रम आम्ही उत्साहात साजरा करतो बरोबर. आणि आनंदात सगळे येतात, आनंदात साजरा करतात आणि आनंदात प्रसाद घेऊन आनंद घेऊन जातात. तुम्ही प्रसाद घेऊन जावा. उद्या या आमच्या प्रसादाला आणि प्रसाद घेऊन जा अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद धन्यवाद. हे पहिलं मंदिर हे पहिलं मंदिर होतं. हा. तदनंतर 1914 हे महादिव्य असं मंदिर 40 ते 50 लाख खर्च करून सर्वांच्या लोकवर्गणी आणि सगळं वाढीत लोकवर्गणी आणि पाहुण्यासोरांनी जशी काय आपले सुभाष माहेर वसणे वगैरे असतील ना त्या लोकांनी भव्य दिवस मंदिर आम्हाला हातभार लावून मंदिर उभारा केला आणि फर्स्ट नाही मला वाटतं महाराष्ट्र दिवशी त्याचं उद्घाटन झालं. ओके. आणि प्रमुख पाहुणे कोण हे केसर केसरकर आले होते. प्रमुख पाहुणे माजी शिक्षण राज्यमंत्री त्यावेळी ते आले होते. दीपक केसरकर आले होते. त्यांच्या हस्ते उद्घाटन होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. ओके. तर आज सगळे त्यांची वाडीवाले हजर आहेत. आता आपण बघूया कोण कोण हजर आहेत. तर आज सगळी त्यांची वाडी भरून गेली कारण सगळे खास मुंबईवरून जिथे इथे म्हणजे लांबून लांबून लोक आलेत. मुंबई पुणे जिकडे राहतात तिकडून आले सर्व. नक्कीच. श्री दत्त औदुंबर महाराज की जय. होय. तिकडे पण जाऊया. इकडे सुंदरसा कार्यक्रम. इकडे महाप्रसाद चालू आहे ना. इकडे महाप्रसाद म्हणजे आज पण असणार. आज दुपारी रात्री उद्यापर्यंत आणि उद्या दुपारपर्यंत संध्याकाळी. हा. उद्या पण संध्याकाळी इकडे महाप्रसादाची तयारी चालू आहे. महाप्रसाद तयारी चालू आहे. पुरीची तयारी चालू आहे. पुऱ्या करायचं असं ठरलं आहे लोकांनी. अरे वा. म्हटलं ठीक आहे पुऱ्या करूया. बरोबर. वाडीतली तईवाडीचे महिला सगळे महिला मंडळ इकडे आणि त्यांनी जेवणाची ऑर्डर घेतली आहे त्यामुळे आज उद्या सुंदर जेवण मिळेल. सुगरण जेवण आहे. घरगुती एकदम महाप्रसाद मस्त. आणि इकडे मस्त जेवणाची तयारी चालू आहे आणि नंदुराने इकडे आलेत. नमस्कार. मग कार्यक्रमाबद्दल सांगा जरा थोडक्यात. कार्यक्रम आमचा हा खूप वर्षापासून चालू आहे आणि यावर्षी पण जोरदार उत्साहात आणि आनंदात. आमची घरे जरी कमी असली तरी ऊर्जेला आमच्या कमी पडत नाही. आम्ही बरोबर आपापल्यापर्यंत जसं जमेल तशा प्रकारे मदत करत असतो. महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. या 3-4 वर्षात आम्ही एक महाप्रसादाचा कार्यक्रम सर्वांनी मिळून दत्त महाराज यांच्या कृपेने केलेला आहे. बरोबर. तो अगदी व्यवस्थित 400, 500, 600, 1000 माणसापर्यंत जेवतात लोक. पहिल्या दिवशी असतो. परत आमचं वाडीचं एक सर्वांचं ब्राह्मण भोजन असतं. बरोबर. हे सगळं अतिशय आनंदात आणि उत्साहात चांगल्या याच्यात चालू असतं आणि यावर्षी पण जोरदार नियोजन आहे. बरोबर. आपापल्यापर्यंत जशी मदत होईल तशी करून करतात सगळा कार्यक्रम. बरोबर. मस्त मस्त. अशा प्रकारे आता जेवणाची तयारी चालू आहे. म्हणजे आज संध्याकाळी आणि उद्यापर्यंत जेवणच नसेल. आणि या ठिकाणी दत्तगुरूंचा पाळणा सुद्धा मस्त सजवलाय. मागचं सगळं बॅकवर्ड आहे. मागचं सगळं या ठिकाणी 81 वर्षापूर्वी स्थापना. 81 वर्षापूर्वी स्थापना आहे. बरोबर. आणि हे आता पालखी हे 10 वर्षापूर्वी आणि मूर्ती इकडे 10 वर्षापूर्वी स्थापना केली आणि मूर्ती 10 वर्षापूर्वी स्थापन केली. जी मूर्ती होती ना ते 7 ब्राह्मण आणून त्या ब्राह्मणाच्या सगळ्या गावाच्या साक्षीने याची प्रतिष्ठा म्हणतात ना ती केली या ठिकाणी. 1914. ओके. त्याच्यावरती समोर होती. त्याच्यावरती समोर होती. ओके. समोरच्या मंदिर समोर यायची. ओके. अशा प्रकारे सुंदर परिसर आहे इथे. सुंदर. मंदिर बघतो आता आपण. सुंदर सजवले मंदिर. निशाणाची काठी बनवते रात्री. निशाण पण पेरणार आहे इकडे पालखी बरोबर.
आणि आता इकडे महाप्रसाद सुरू झालाय. बरोबर जेवायचा. होय अशा प्रकारे सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो दत्त जयंतीचा. आणि तुम्ही शिरगावशी येलास ना? शिरगावचे तावडे हा ते पण येलेत कार्यक्रम. ओके हा हा चला धन्यवाद.
मनी माझ्या सावळा विठ्ठल मनी